चला. वा, एकदम टायमात चहा आणलास बघ. होय, अहो चहा पिऊन तरतरी आली की कान बी चांगलं होतं. होय होय. चहा. हा, चहा. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण आपल्या गावातलं आरोग्य केंद्र अजून चांगलं करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. आणि अंजली ताई, अजून बी सुविधा यायला पाहिजे तिथं. म्हणजे हे बघा, आठवड्यातनं 2 दिवस तर होईना, पण एक डॉक्टर तरी आलाच पाहिजे तिथं. चालेल, आपण त्याची सुद्धा व्यवस्था करूया. या या या. राम राम. नमस्कार. काय कसं काय इकडं आज? अहो दरवर्षीच एकच मागणं आहे. तसंच आता या वर्षी बी घेऊन आलोय. म्हणजे ते तुझ्या बंधाऱ्याचा प्रश्न काय? होय, अहो लय नुकसान होतंय बघा. आता अंजलीताई सरपंच झाल्यात, तर म्हटलं या वर्षी तरी आपला प्रश्न मिटतोय का बघू म्हटलं. एकनाथ दादा, चहा घेऊन या. बसा ना, बसा. घ्या चहा. चहा घ्या. पहिल्यांदा ग्रामपंचायत चहा मिळाला बघा. अरे जेवत असतो तर जेवायला बी दिलं असतं. अंजली वहिनीच्या राज्यात काही काळजी करायचं काम नाही बघ. पण माझी मेन काळजी तेवढी मिटवा बाबा. कसली काळजी? अहो सरपंच बाई, दरवर्षी पावसाळ्यात पुराचं पाणी माझ्या शेतात येते बघा. अहो पिकाचं लय नुकसान होतंय आणि लय दिवस पाणी शेतात राहिलं, जमीन बी खराब होती. अव्वलच हाटत नाही 2-2, 3-3 महिने. ते काय नाही, पावसाळा सुरू व्हायच्या आधी तेवढी भीत बांधून घ्या बघा. तुमच्या एकट्यासाठी कशी भिंत बांधता येईल? अहो सरपंच बाई, तुम्ही चला बघा आणि मग काय ते सांगा. अहो माझी काय चूक नसताना मी का उगाच नुकसान झेलू? हा ठीक आहे, आपण जाऊन बघूया. जाऊयात ना. लोकांनी आपल्याला काम करायचं म्हणून निवडून दिलंय. जाऊया की. चहा पिऊन या, मग निघूया. मी राणाजींना घालवायला नको होतं. ऐकून घेतलं नाही म्हणून परत नाराज होऊ नयेत म्हणजे झालं. काय बोलायचं असेल त्यांना? राणादा, हो राणादा, उन्हाचं कुठे जाऊ ना? ते नाही मळ्यात चाललोय. मळ्यात का तालमीत? मळ्यात. अहो मळा इकडे आहे, इकडे कुठे निघालाय? ते अहो राणादा, कुठे लक्ष आहे तुमचं? ते बरं ते समजावं दे. बाकी पोरबाळ कसे आहेत? अहो एकदम मस्त आहेत बघा. हसत्यात, खेळत्यात, दंगा करतात. अहो नुसता डोक्याला दाब देतात बघा. राप कुठं? अरे मुलं म्हणजे देवागर फुलं. माझी फुलं इंगाडे आहेत बघा. अहो कधी कधी वाटते मुलं झाली नसती तर बरं झालं असतं बघा. असं काय म्हणतोय सच्या? अरे जगात पोरं व्हावी म्हणून लोक नवस करतात. हा, मी बी एकदा नवस केलता, पण आता नकर वाटते हो. काय नवस केलतात? ते हा, घरात मोठा पाळणा आणून ठेवला होता बघा. यो असला कसला नवस? अहो आता पाळणा आणलाय म्हणल्यावर त्यात झोपायला कोणतरी पाहिजे का नको? हा, पैशाला पैसा कसा खिचतोय तसं मी आणलेल्या पाळण्यानं माझी पोरं खिचली बघा. अरे उगं काय बी फेकू नकस. अहो राणादा नाही, खरंच बोलतो मी. अहो पाळणा आणला आणि लगेच मुलं झालीत बघा. सच्चा म्हणतो तसं करून बघायला काय हरकत आहे? अरे वा, भारी आहे की तुझी आयडिया. राणादा, तुम्ही बी तसं करा की. नाही नको. अरे असलं काय बी नसतंय बघ. हे समजा मनाचा समज असतोय. बरं चल जाऊ काय? तुम्हाला सांगितलेलं काय पटणार नाही, जावा. अहो राणादा, अहो मला तर इकडे आहे. चाल मी चाललोय. चल. अहो राणादा, अहो मळा इकडे, तालीम इकडे, वाडा इकडे. अहो राणादा कुठे चाललाय? तुमच्या डोक्यात काय चालू काय कळत नाही बघा. नमस्कार राणा. नमस्कार. काय नाही, काय एकदम बरं बघा. काय म्हणताय, काय होतं? ते पाळणं पाहिजे होता. पाळणा राणा कोल्हापूरला मिळणार, आपल्या इकडे कुठं? असं काय करताय? केवायचा की तेवढंच बरं झालं असतं. अवखप नाही तेवढा. हे बी बरोबर आहे. दुसरं काय पाहिजे? द्या की, म्हणजे बारके पोरासनी जे काय चांगलं असते ते द्या की. अजून टाइम आहे ना? होय, पण कसं आहे, पहिल्यापासून तयारी केलेली बरी. एवढ्या वर्षांनी गायकवाडांच्या घरात लहान मूल जन्माला येतंय.
करायलाच पाहिजे. बरं द्या की काय तर. कापड घेऊन जाता काय? चालते की द्या. नाही अजून पोरगा की पोरगी कळलंय कुठं? होय की हे बी खरंय म्हणा. हे बघ असं काहीतरी द्या जे दोघांना बी उपयोगी पडेल. हा मग पाण्यावर म्हणजे पाण्याला लावायला चक्कर घेताय? हे बघा असं फिरतंय मस्त. हे लावलं की बाळ नुसतं टाकामागा बघत राहिलं पाहिजे बघा. आज हे घेऊन जावा, परतच्या वेळेला कोल्हापुरातून आणि घेऊन येतो. पाळणा बी आणून ठेवतो. बरेच की तुम्ही एक काम करा 2 चक्र द्या. 2 का म्हणून? अहो काय एखादं खराब झालं तर दुसरं नको काय म्हणून. पण पाण्यावर लावायचं चक्कर आहे ना, खराब कशाला होईल? बाकी 2 दिवसात अजून काही नाही आणतो. नाही तुम्ही तरी बी 2 द्या. वहिनीसनी कोणतं पसंत पडेल काय माहित नाही. अहो रानात दोन्ही सारखीच आहेत, एकच घेऊन जा. नाही तरी बी 2 द्या. 2 कशाला रानात? श्रीगुणाचा वर्ग आहे काय? त्याच कशाला खर्चात पडताय? ते खर्च तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही 2 द्या. माझा बी तेवढाच खप होतोय म्हणा. काय एक शिल्लक पडून राहण्यात काय अर्थ नाही. नाही ते शिल्लक नाही पडणार, तुम्ही द्या. अहो रानात घरात मूल एकच, मग दुसरं पडूनच राहणार की. कसं माहितीये का, अहो जुळ झालं म्हणजे दोघांनी बी नको काय म्हणून 2 द्या. हा ते बी खरं आहे म्हणा. बरं देतो हा. सच्चा म्हणला तसं खरंच असेल तर चक्राच्या निमित्तानं आपल्याला बी लवकर बाळ होईल. 1 चक्र वहिनींसाठी आणि 1 चक्र अंजलीबाईंसाठी. हे राहणार. ठीक आहे चला येऊ. ओके या नमस्कार. बरं काय दुसरं आलं तर सांगा. हो नक्की. या हे बघा सरपंच बाई, ह्योच तू वडा. अहो ह्या वड्यातलंच पाणी माझ्या मळ्यात घुसतंय. अच्छा. याच्या आधी असं वित नव्हतं, पण खाली तिकडे 2 किलोमीटरवर बंधारा बांधलाय का नाही, त्यामुळे हे सगळं घडतंय बघा. उन्हाळ्यात गावच्या पाण्याची पिण्याची सोय होती, पण पावसाळ्यात माझी वाट लागते हो. त्याचं काय? अरे पण तुझ्या एकट्यासाठी बंधारा काढून टाकायचा का रमेश? अहो तसं कुठं म्हटलोय मी. तर गावची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बंधारा बांधलाय, त्याला माझी काय हरकत नाही. पण पावसाळ्यात माझं नुकसान होतंय, त्याचं काय? काय करू शकतो आपण यावर? काय नाही, वड्याच्या बाजूला भरावा टाकून एक मोठी भिंत बांधली की काय अडचण येणार नाही बघा. वहिनी हसण्यासारखीच गोष्ट आहे. एकट्या माणसासाठी एवढा खर्च? नाही त्यासाठी नाही असले मी भाऊजी. आपल्याला यांचा प्रश्न सोडवायला पाहिजे. पण नदीच नाही वर भिंत बांधायची म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय? आणि एकट्यासाठी एवढी भिंत बांधून देणं परवडणार आहे का गावाला? अरे कार बाबा, मी अभि ह्या गावातच आहे ना व. नो दादा, मी काय म्हणतोय, नाही अवधूत भाऊजी, दादांचं बरोबर. उन्हाळ्यात गावातल्या शेतकऱ्यांची पाण्याची सोय व्हावी म्हणून आपण बंधारा बांधला ना. मग त्यामुळे जर का यांचं नुकसान होत असेल तर त्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. आपणच काहीतरी उपाय काढला पाहिजे. आपण एक काम करूया, तुमचं शेत बघून घेऊया. चला की दाखवतो. चला चला चल बाबा, चल बाबा. अवधूत भाऊजी, मला सांगा भराव आणि भिंत मिळून किती खर्च येईल? आता बघा वहिनी, इथनं तिथपर्यंत भराव टाकायचा म्हणजे आणि त्याच्यावर भिंत बांधायची. चला बोलत बोलत जाऊया. हा, भराव आणि भिंत. भिंतीला भरावला 25 ट्रॉल्या, त्यानंतर भिंत बांधायची म्हणजे दगड वाळू.
नाही गोदाक्का, हे काय नग आम्हाला. वहिनी साहेब फळं कापून देऊ काय? नाही बाई, फळं तर घशाखाली बी जाणार नाहीत आमच्या. वहिनी साहेब तुम्हाला नेमकं काय पाहिजे सांगा, म्हणजे कळेल मला. अहो गोदाक्का, आम्ही का आता इंग्रजीमध्ये सांगायलोय काय? अहो तसं नाही, म्हणजे हे का ते असं नग व्हायला म्हणून म्हणलं. शिरा करू का फवं? आम्हाला ते समजच पाहिजे. आत्ता शिरा करा आणि नंतर न फव्याचं सांगतो. मग शिरा मग तुपाचं बनवू काय ना ग? ए राधे, तू गप बस बाई, तू काय करू नकस. जे काय करायचं ते गोदाक्का करत्याल. गोदाक्का तुम्ही शिरा करा. ड्रायफ्रूट बिलफ्रूट घाला समज. होय होय. काय राधे तू इथे तिथे झोपाळ्याजवळ आमच्या समोर उभी राहा. हा मित्र. हा गोदाक्का जावा की. होय होय. वहिनी साहेब शिरा. नाही शिरा न ग, हवं खाऊ वाटायला. बर. गोदाक्का, गोदाक्का या की लवकर. अहो भूक लागल्या कवा धरणं. वहिनी साहेब फवं. अरे देवा, हवं ना ग. एक काम करा, तुमच्या हातचं थालपीठ घेऊन या बरं. जा. आणते. हा सासूबाई काय तर कौल द्या बरं तुम्ही. शिरा हवं, धपाटी. वहिनी साहेब धपाटी. अरे देवा. गोदाक्का, म्हणजे तुम्हाला त्रास होतोय खरं, पण आता काय करणार. सासूबाईंना नेमकं काय खाऊ वाटायलंय तेच काय कळण झालंय बघा आम्हाला. एक काम करता, त्यो शिरा आहे का नाही त्यो घेऊन या बरं. त्यो खाऊन बघतोय का. हा जावा जावा जावा. राधे तू काय इथंच बसलीस, जा गोदाक्काची मदत कर जरा. जा. घेऊन ना कशी उभी आहे. ती तुझी जागा घेऊ बघायला बरं का, आताच सांगतो. राणा भाऊजी, राणा भाऊजी, अहो हे काय आणलंय. वहिनी हे चक्र आहे, ते बारक्या पोरांसाठी चांगलं असते म्हणून. हे बघा, हे असं पाळणार लावलं की नाही जरा. हे बघा, हे असं पाळणार लावलं का नाही, हे असं फिरते बघा. आणि मग ती पोरं याच्याकडे टकामका बघत राहतात. अहो पण निदान अजून पोर होऊ तर दे. आत्ताच कुठं. नाही पर ताईसाहेब, चक्र खेळायच्या निमित्तानं का होईना तुमचं पोर लवकर जन्माला येईल बघा. ए पोर काय ग. हा सासूबाई म्हण जरा आत ना बोलावं चंदे. अन त्याच्यात काय आहे. नाही नाही काय नाही, ते मळ्यातलं सामान आहे. बरं वहिनी, तुम्ही जावा, आराम करा, काळजी घ्या. काय लागले तर लगेच मला सांगा. चल बाई चंदे. आज रातच्याला लई काम येणार आहे चक्र. कधी एकदा रात होतंय कुणाच ठाऊक.
काय हे काय चाललंय? अहो हे चक्र आहे ते बारक्या पोरांसाठी चांगलं असते म्हण. हे असं गोल गोल फिरायला लागलं का नाही, म्हणजे आता फिरत होतं का नाही तिकडे ते बाळ अशी टकामका बघत राहतात. हो ते सगळं माहितीये मला, पण ते आपल्या वेळेवर कशाला लावलंय? आपल्या इकडे कोण लहान आहे, तुम्ही का मी? कोणच नाही. अहो ते काय पोर लवकर यावं म्हणून हे समजा करायलोय मी. होय ते चक्र बघायचं म्हणून लवकर येईल बाळ. अरे बाप रे, हद्द झाली हा तुमची. तुमचं म्हणजे बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी असं चाललंय. म्हणजे तुरी अजून बाजारात आहे आणि इकडे नवरा बायको तुरीचं करायचं काय याच्यावरनं भांडणं चालली. आपली भांडण झाली होती, आता आपण भांडतोय का? तुमचं काहीतरी असते बघा. तुम्ही भांडणाचा शब्दशः अर्थ कशाला घेताय? म्हणजे अजून कशात काहीच नसताना तुम्ही मोठमोठं प्लॅनिंग करताय ना, म्हणून तशी म्हण वापरली मी. अच्छा, म्हणजे कशात काय ना फाटक्यात पाय म्हणा की. हा नाही नाही, ते फाटक्यात पाय बी काय म्हणायचं नाही. आता आपल्याला बाळ होणार आहे, हे असलं काय म्हणी म्हणायचं नाहीत. पण काही तुम्ही म्हणजे ना लाडू पेक्षा जास्त करता. मोठा आहे मी, तुमचं नवरा आहे, तेव्हा जादा असायलाच पाहिजे की. बरं ते समजा जाऊ द्या. हे चक्र जादा टाइम कोण बघते ते आपण बघूया. मी जिंकणार. तुम्ही बी लाडू सारखा करायला बघा. अहो आधी बघूया तर कोण जिंकते ते. ठीक आहे, बघूया आपण कोण जिंकतय. ठीक आहे, तर मी जिंकणार आहे. तुम्ही आता लाडू सारखं करू नका, आधी कोण जिंकते ते बघूयात ना. मी जिंकणार. मी 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 आधी शर्यत तर सुरू करूया. ठीक आहे, या. झोपा झोपा. करूया सुरू. अहो लहान मुलं चक्र बघता बघता झोपतात, तुम्ही काय झोपलाय? अहो आपल्याला सुद्धा तुमच्यासारखंच निरागस मुलं होऊ दे. मग तुम्ही लाडू आणि आपलं नवीन येणारं बाळ. पण मग तुम्ही लाडू ही ते नवीन येणारं बाळ तिघांना कशी सांभाळणार आहे मी? अवघड आहे. पण डोंट वरी, मी तुम्हाला, लाडूला आणि नवीन येणाऱ्या बाळ सगळ्यांना अगदी नीट सांभाळेन.